त्या दिवशी जे झालं होतं ना, ते माझ्यासाठी एखाद्या मिरॅकलपेक्षा कमी नव्हतं. हाय, मी श्वेता अँड वेलकम टू द सिरीज ऑफ आमच्या लग्नाची गोष्ट पार्ट 14. साखरपुड्याची तारीख जवळ आली. मी आणि माझी बहीण आदल्या दिवशी सकाळीच गावाला पोहोचलो. दुपारी मेहंदी काढूनही झाली आणि तेवढ्यात मला एका थर्ड पार्टी HR कन्सल्टन्सी कडून कॉल आला. पुणे लोकेशनसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. तुमचं प्रोफाईल मॅच होतंय. उद्या सकाळी इंटरव्ह्यूसाठी अवेलेबल आहात का? मी लगेच म्हणाले, उद्या तर माझी एंगेजमेंट आहे, त्यामुळे मला जमणार नाही. त्यावर ते म्हणाले, इंटरव्ह्यू फक्त अर्धा तास असेल. सकाळी वेळ असेल तर कळवा. आणि नकळत माझ्याकडून हो निघून गेला. एंगेजमेंटच्याच दिवशी सकाळी 10 वाजता इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता. मी घरी आईबाबांना सांगितलं तर ते म्हणाले, अगं तू तर नवरी आहेस, तुला तशी पण काही कामं नाही आहेत, बिनधास्त इंटरव्ह्यू दे. एंगेजमेंट तशी 12 नंतर सुरू होणार आहे. त्या दिवशी सकाळी घरात खूप गडबड होती. नातेवाईकही यायला सुरुवात झाली होती, म्हणून मी शेजारच्या काकूंच्या घरी गेले. तिथे शांतपणे इंटरव्ह्यू दिला. अर्ध्या तासाचा शेड्यूल असलेला इंटरव्ह्यू तासभराहून जास्त चालला. इंटरव्ह्यू संपून मी घरी आले. त्याचा रिझल्ट काय येणार होता हे मला माहिती नव्हतं, पण एंगेजमेंटच्याच दिवशी पुण्याच्या जॉबसाठी अपॉर्च्युनिटी स्वतःहून माझ्यापर्यंत येणं माझ्यासाठी तो एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. मला तर असंच वाटलं, देवाने सगळं जणू आधीच ठरवून ठेवलंय आणि इकडे आता फक्त मुलाकडचे यायची वाट बघत होते.